याच्यामध्ये शक्यतो कुठलीही पॅथॉलॉजी असण्याची शक्यता कमी असते. पॅथॉलॉजी म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोठा घातक आजार असण्याची शक्यता कमी असते. दुसरं कॉमन कारण असतं, की ब्रेस्टमध्ये फायब्रस पेशीच्या गाठी बनतात. म्हणजे आपली जखम जी भरते, जी पेशी असते फायब्रस टिश्यू त्याच्यापासून बनणाऱ्या ज्या गाठी असतात तर त्या गाठी काही स्त्रियांमध्ये किंवा काही मुलींमध्ये वयात येताना डेव्हलप होतात आणि त्या कधी-कधी पिरियड येण्याच्या अगोदर एक दुखतात. तर त्या वयात ते एक कारण असतं. आता जनरली काय होतं, की फायब्रॉइड एडेनोमा आहे, गाठ आहे, की लगेच भीती निर्माण होते. परंतु एक सोपं गणित असतं. ही गाठ आहे, ती तुमच्या बोटाने हलवता येत असेल आणि दुसरी म्हणजे त्याच्यावरची त्वचा तुम्ही जर 2 बोटांच्या चिमटीत जर पकडू शकत असाल, तर त्याचं निदान फायब्रॉइड एडेनोमा आहे. विनोदाने म्हटलं जातं किंवा काही पुस्तकांमध्ये नमूद केलं, की मोकळा बसलेला सर्जन लायपोमा काढत बसतो असं असं म्हटलं जातं. तर हे खरं आहे, की त्याची गरज नसते. कारण कधी तुम्ही आजारी पडला, खूप काळ पोटात काहीच गेलं नाही, शरीरामध्ये 8-10 दिवस, तर ह्याच चरबीपासून परत तुम्हाला ऊर्जा निर्माण होणार आहे ती विरघळून आणि ती त्या व्यक्तीलाच उपयोगाला येणार आहे. त्यामुळे ही जी चरबीची गाठी याला धोका नाही, ती कधीतरी अशीच विरघळू शकते, उपयोगात येऊ शकते. त्यामुळे लगेच त्याचं ऑपरेशन करणं किंवा काढून टाकणं या गोष्टींची बंधन नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण आज प्रसाद सरांसोबत नवीन एपिसोडला सुरुवात करणार आहोत. नवीन एपिसोडचा जो आपला आजचा विषय असणार आहे, तो स्त्रियांसाठी खूप स्पेशल सब्जेक्ट असणार आहे. त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज ह्या एपिसोडमध्ये देऊ शकतोय. त्यामुळे स्त्रियांचा प्रतिसाद आम्हाला खूप जास्त एक्सपेक्टेड आहे ह्या एपिसोडमध्ये. एपिसोड सुरू करण्याच्या आधी आपण आज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न असतील एपिसोड संपल्यानंतरचे, तर तेही तुम्ही पोस्ट करू शकता या ठिकाणी. त्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिले जातील आणि स्क्रीनवर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. प्रसाद सरांना ज्यांनाही डायरेक्ट कुठले क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकताय. तुम्हाला प्रसाद सरांशी कनेक्ट करून दिलं जाईल त्या ठिकाणी. तर आजचा आपला जो विषय असणार आहे स्त्रियांसाठीचा स्पेशल, की ब्रेस्टसाठीचे जे पेन असतात, ब्रेस्ट पेन जे असतात त्यात, तर ते प्रत्येक वयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि त्याची जी काही कारणं आहेत त्या ठिकाणी, त्याचं आपण आज शंका निरसन असेल किंवा त्याची जी कारणं आहेत आणि त्याचे जे औषध उपचार असणार आहेत, हे आपण आज प्रसाद सरांसोबत जाणून घेणार आहोत. प्रसाद सर, आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि नमस्कार. जसं विषय सांगितला, आजचा विषय हा आपला स्त्रियांसाठीचा स्पेशल विषय असणार आहे. तर सर, पहिलाच प्रश्न असा आहे, की ब्रेस्ट पेन जे आपण म्हणतो त्या ठिकाणी, तर ते प्रत्येक वयातलं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. म्हणजे एका वयात मुली जेव्हा येतात तेव्हाचं वेगळं असतं, बरोबर. एक ॲडल्ट एजमधलं वेगळं असतं, त्यानंतर एक 40-45 नंतरचं वेगळं असतं. तर त्याची कारणं काय काय असू शकतात? नमस्कार श्रोतेहो. आपलं स्वागत पुन्हा एकदा आजच्या नवीन एपिसोडमध्ये आणि आपण आज महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, जो स्त्रियांशी निगडीत आहे, की ब्रेस्ट पेन किंवा स्तनांचं होणारं दुखणं आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती. सर्वप्रथम मला बोलायचं ते म्हणजे हे पेन्स वेगवेगळ्या वयानुसार त्याची कारणं पण भिन्न आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण सुरुवातीचं घेऊ किंवा जेव्हा एखादी मुलगी वयात यायला लागते, साधारणपणे आत्ताच्या सध्याचा विचार करता वयवर्ष 10 नंतर शरीरामध्ये बदल घडायला सुरुवात होते मुलींमध्ये. पूर्वी हे प्रमाण थोडंसं उशिरा होतं 12-13 वर्ष. पण आजकालच्या आहाराच्या गोष्टी, बदल झालेल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वयानुसार जीन्समध्ये जे फरक पडत चाललेत, त्यामुळे प्रिकॉशियस प्युबर्टीकडे जग चाललंय आणि त्यामुळे मुलींमध्ये खूप लवकर ब्रेस्ट डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. पिरियड्स लवकर यायला सुरुवात झालेली. तर मग ही ब्रेस्ट डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढतो
आणि तो रक्त पुरवठा वाढला की सुरुवातीला जेव्हा ब्रेस्ट बड तयार होतात छोट्या छोट्या प्रमाणामध्ये, ते बड तयार होत असताना त्यामध्ये वेदना होणं सुरू होतं. कारण ते तयार होताना थोडासा दाब पडला जातो त्याच्यावरती आणि तो दाब इतर पेशींवर पडल्यामुळे होणाऱ्या वेदना ह्या खूप कॉमन असतात. खरं तर याला ट्रीटमेंटची आवश्यकता नसते. खरं सांगायचं तर जनरली हे फिजिओलॉजिकल प्रोसेस. फिजिओलॉजी म्हणजे शरीर रचना जी आहे आणि शरीर प्रक्रिया जी आहे ही नैसर्गिक असते आणि त्या नैसर्गिक याच्यामध्ये होणारे हे बदल आहेत. यामध्ये काउन्सेलिंग महत्त्वाचं असतं, समजून सांगणं महत्त्वाचं असतं. खूप वाटत असेल तर त्याचा एक विशिष्ट पद्धतीने मसाज करणं, त्याच्या माध्यमातून त्याला होणारा म्हणजे त्याच्यावर होणारं पेन हे आपोआप कमी होऊ शकतं. शक्यतो या गोष्टी करता औषधांची गरज नसते. हां, अगदीच एखाद्या मुलीला ते खूपच त्रासदायक होतंय, खूपच सहन होत नाही, असं घडत असेल, तर मग मात्र आपल्याला होमिओपॅथिक औषधं आपल्याला त्या गोष्टीकरता देता येतात. आता ही औषधं त्या लक्षणांनुसार काढली जातात. त्यामुळे फिक्स औषध नसतं, की ह्या गोष्टीकरता हे औषध आहे. तरी पण होमिओपॅथीमध्ये ब्रायोनियासारखं औषध आहे किंवा होमिओपॅथीमध्ये पल्सॅटिलासारखं औषध आहे, जे स्त्रिया वयात येत असताना अनेक ज्या काही गोष्टी घडतात, त्यातला हा पहिला एक गोष्ट ब्रेस्ट पेन आहे. तसं पाळींचे विकार त्या वेगवेगळे घडतात किंवा ती अनियमितता असते. ह्या सगळ्यांकरता असणारे असे अनेक औषधं होमिओपॅथीमध्ये असतात. याच्यामध्ये शक्यतो कुठलीही पॅथॉलॉजी असण्याची शक्यता कमी असते. पॅथॉलॉजी म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोठा घातक आजार असण्याची शक्यता कमी असते. दुसरं कॉमन कारण असतं, की ब्रेस्टमध्ये फायब्रस पेशीच्या गाठी बनतात. म्हणजे आपली जखम जी भरते, जी पेशी असते फायब्रस टिश्यू त्याच्यापासून बनणाऱ्या ज्या गाठी असतात तर त्या गाठी काही स्त्रियांमध्ये किंवा काही मुलींमध्ये वयात येताना डेव्हलप होतात आणि त्या कधी-कधी पिरियड येण्याच्या अगोदर एक दुखतात. तर त्या वयात ते एक कारण असतं. आता जनरली काय होतं, की फायब्रॉइड एडेनोमा आहे, गाठ आहे, की लगेच भीती निर्माण होते. परंतु एक सोपं गणित असतं. ही गाठ आहे, ती तुमच्या बोटाने हलवता येत असेल आणि दुसरी म्हणजे त्याच्यावरची त्वचा तुम्ही जर 2 बोटांच्या चिमटीत जर पकडू शकत असाल, तर त्याचं निदान फायब्रॉइड एडेनोमा आहे. आणि फायब्रॉइड एडेनोमा ही नैसर्गिक असतं, त्याच्यामध्ये कुठलाही धोका नसतो. ती गाठ ही पूर्णपणे नॉर्मलच असते. त्याच्यामुळे म्हणजे धोका जो कुठलाही निर्माण होत गैरसमज नसतो. लोकांचा हां. होतो, गाठ म्हणजे ती लगेच चेकिंगला कॅन्सर. द्यायलाच बरोबर. पाहिजेल किंवा काय ती तशातला प्रकार नसतो. आता जनरली काहीही नाही केलं तरी चालू शकतं. खूपच त्रास होत असेल, पेन होत असेल, तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्याला करता येते आणि होमिओपॅथीने फायब्रॉइड एडेनोमा विरघळतात. थोडासा दीर्घकालीन औषधोपचार करावा लागतो. खूप जण हे ऑपरेशन करून काढतात. परंतु त्याच्याने एक तोटा होतो. तो म्हणजे कारण नसताना ब्रेस्टवर स्कार्स निर्माण होतात आणि त्याची गरज खरं तर नसते कधी. दुर्मिळ कारणांमध्ये अजून एक कारण असू शकतं, की कधी-कधी ह्या गाठी टीबीच्याही असू शकतात. परंतु ती शक्यता खूप दुर्मिळ आहे. म्हणजे एखाद्या त्या मुलीचं वजन घटत चाललंय. तिला संध्याकाळचा ताप पण येतोय आणि त्याच्याबरोबर ती गाठ आहे आणि ती पण दुखतीये, तिची भूक गेलीये. मग अशा वेळेला कुठेतरी तो विचार शेवटचा विचारात घेतला जातो. पण तो खूपच दुर्मिळ असतो त्या वयामध्ये. आता पुढचा प्रकार म्हणजे जेव्हा ती मुलगी स्त्री बनते म्हणजे लग्नानंतर होणारा पुढचा प्रकार. यानंतर लग्नानंतर बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये दूध साचलं जातं आणि दूध जर निचरा झाला नाही आणि ते साचलं गेलं, काही कारणाने मूल पीत नसेल, अंगावर ओढत नसेल, ते साचलं, की त्याच्यामुळे वेदना व्हायला सुरुवात होते आणि कधी-कधी तिथं जर इन्फेक्शन झालं, तर त्या ठिकाणी पूसुद्धा निर्माण होऊ शकतो. असं जर घडलं, तर मात्र तुम्हाला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. आता ह्या गोष्टीसाठी पण होमिओपॅथीत खूप उत्कृष्ट औषधं आहेत. म्हणजे आत्ता मी एक सध्या पेशंट ट्रीट करते. ती खूप यंग आहे, लग्न झालेली आहे, अजून मूल नाहीये. लग्नाला वर्षही नाही झालं, पण तिला अचानक त्या ठिकाणी पस निर्माण झाला आणि ते एकदा झाला, अँटिबायोटिक घेतलं, परत गेला. परत मोठा ॲब्सेस झाला, खूप मोठं झालं. अगदी खूप इन्व्हेस्टिगेशन करून घेतले, सोनोग्राफीज केल्या, तरी पसच सांगितला. परत एकदा अँटिबायोटिक घेऊन मग शेवटच्या वेळी ती माझ्याकडे जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली आम्ही, त्यावेळेला आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्या गोष्टी करतो. म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा हे तसंच वाढलं आणि ते एवढा मोठा गोळा होता तो,
की त्याच्याकडे पाहून परत कोणालाही भीती वाटेल. म्हणजे पेशंटला वाटण्यापेक्षा डॉक्टरांना सुद्धा वाटेल, की कुठं काही कॅन्सर आहे का? तिसऱ्यांदा परत गळू शोधायचं होतंय. असेल. ह्या वेळेला मात्र आम्ही आमच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटने ते ट्रीट केलं आणि ते ट्रीटमेंट करत असताना ते आतनं पिकून आलं संपूर्णपणे. तो पस तयार झाला. त्याला आपोआप व्हेंट निर्माण झाली. म्हणजे त्याच्यातनं एक छिद्र पडलं. त्या छिद्रातनं तो पस पूर्ण ड्रेन बाहेर झालं. पडला. साधारण महिनाभर आम्ही कंटिन्युअस ते ड्रेन आपोआप होत होता आणि ते क्लिअर होत पूर्ण नॉर्मल ब्रेस्ट जसं काही इथं काही झालं होतं का नव्हतं इतकं ते क्लिअर होऊन गेलं. तर हे एक महत्त्वाची गोष्ट असते, की अ, ह्या वयामध्ये होणारं ब्रेस्टमध्ये होणारे गळू किंवा इन्फेक्शन यामुळे होणारं पेन. दुसरी गोष्ट फायब्रोएडेनोमा हे एक दुसरं कारण. तिसरी गोष्ट हे फायब्रोएडेनोमा नंतर सुद्धा तयार होतात. प्रेग्नन्सीनंतर बाळ झाल्यानंतर. ते पुन्हा त्याची ट्रीटमेंट तशीच असते. होमिओपॅथिक याचा उपचार असतो. त्याने ते विरघळतात. त्याला ऑपरेशन करायची सर, शक्यतो गरज पडत नाही. तुम्हाला मी थांबवेल या ठिकाणी. एक जसं आपण म्हटलो, की प्रेग्नन्सी नंतर जर कुठल्या गाठी झाल्या त्या तशा, तर ते बाळ जेव्हा अंगावर दूध पितं तर ॲलोपॅथीचे औषधं आपले घेतले जातात. ठीक आहे. आता खूप कमी लोकांना माहिती असणारे किंवा ज्यांना अवेअरनेस असणारे होमिओपॅथीचा, ते नक्कीच होमिओपॅथीचा उपयोग करत असणार आहे. पण ॲलोपॅथी औषध जेव्हा घेते ती स्त्री आणि ते बाळ जेव्हा अंगावर दूध पितं, तर त्याचा इफेक्ट त्या बाळावर होत असतो का हो, सगळा? होत आणि असतो. होमिओपॅथीचा होतो का? हं. नाही होत. पहिली गोष्ट कुठलंही मटेरियल मेडिसिन आत घेतलं, तर ते ब्रेस्टमधनं दुधामध्ये सिक्रेट होतं. दुधातून ते बाळाला जातं. त्यामुळे अँटिबायोटिक्स घेतला आणि बाळ अंगावर पित असेल, तर अँटिबायोटिक्सचा दुष्परिणाम होऊन त्या बाळाला पण जुलाब होतात. जसं त्या स्त्रीला जुलाब होतात, तसेच त्या बाळाला पण होतात. कारण ते अँटिबायोटिक दुधातनं पाझरतं. मग अशा वेळी बाळाला धोका निर्माण होणार नाही, अशा अँटिबायोटिक्सचा वापर केला केला जातो. जातो. परंतु शेवटी ते ब्रेस्टमधनं उतरतं आणि बाळाच्या पोटात जातच असतं. परंतु काही वेळेला आता म्हणजे त्यांच्या शास्त्रानुसार सेफ अँटिबायोटिक्स काही आहेत, की ज्यांचा बाळावर खूप मोठा परिणाम होणार नाही, अशी त्याच्यामध्ये उपाययोजना असते. होमिओपॅथिक मेडिसिन हे मेडिसिन मटेरियलच नाही, त्यामुळे त्याचा बाळावर डायरेक्ट दुष्परिणाम परिणाम होण्याचा होणार. कुठलाही संबंध कारण ते ब्रेस्टमधनं जाणार नाही, त्याच्या पोटात उतरणार नाही, कारण ते मटेरियलच नाही. हं. आणि त्यामुळे बाळावर कुठल्याही प्रकारचं बाळ जर अंगावर पित असेल, तर त्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट आपण शेवटची, की जी पाळी जाण्याच्या वयाकडे झुकणारे ज्या स्त्रिया असतात, म्हणजे साधारण 45 नंतर तर पाळी जाते. तर त्या कंडिशन्समध्ये बऱ्याच वेळेला ज्या गाठी निर्माण होतात आणि ती गाठ जर वाढत असेल आणि ती हलू शकत नसेल, ती हं. फिक्स्ड असेल खालच्या त्याच्यावरची स्किन तुम्ही पकडू शकत नसाल. तिसरी एक गोष्ट असते ती गाठ वाढत अशी, की जसं काही एखादा ऑरेंजचा गोळा असा जसा दिसतो तो त्याला ऑरेंज हा शब्द वापरला. प्युअर्ड ऑरेंज असं म्हटलं जातं, की ती ऑरेंजसारखा गोळा पटकन त्याच्याकडे पाहिल्या क्षणी लक्षात येतं, काय धिस इज कॅन्सर. म्हणजे इतकं पटकन ते कॅच करता येतं. माझ्याकडे एक नगरला पेशंट आले होते. त्याने अशीच ट्रीटमेंट जवळ-जवळ वय वर्ष 40च्या आसपास होत्या त्या फक्त आणि त्या माझ्याकडे दाखवायला आल्या नगरला. त्यांना पहिल्या क्षणी मी म्हटलं, "हे काळजीचं आहे. हे तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करावं लागेल." ते म्हणे, "आत्तापर्यंत आम्ही 3 डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं, नाही ही फक्त सूज आलेली." म्हटलं, "ह्याच्यावर दिसतंय हे लक्षण आणि ही गाठ फिक्स आहे. याच्यावरची त्वचा पकडता येत नाही आणि ही इन्फ्लॅमेशन याच्यावर अगदी ऑरेंजसारखं त्याचा अपीअरन्स आहे. तुम्ही पहिलं इन्व्हेस्टिगेट करा. केअर करणं गरजेचं आहे." मग त्यांनी त्याची बायोप्सी केली. बायोप्सी केली त्याच्यात निदान आलं, की हा कार्सिनोमा आहे, कॅन्सर आहे. मग त्याची पुढची ट्रीटमेंट झाली. परंतु सुदैवानं ती फेज पटकन डायग्नोज झाल्यामुळे आणि त्याची ट्रीटमेंट केल्या गेल्यामुळे दोन्ही गोष्टींची ट्रीटमेंट केली. त्यांनी ॲलोपॅथी पण घेतली, तो काढूनही टाकला. त्यांनी तिथं केमोही घेतली आणि त्याचसोबत होमिओपॅथिक ट्रीटमेंटही घेतली. ह्या गोष्टीला आज 20 वर्ष झाले. 20 वर्ष होणे पेशंट आज ठणठणीत आहे. त्यामुळे निदान होणं हा फार महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि अशा गाठी असतील ज्या फिक्स्ड आहेत, हलत नाही, तर मग अशा वेळेला मात्र डॉक्टरांचा सल्ला इमिजिएट घ्यावा. बऱ्याच वेळेला बरेच जण अकॉर्ड होतात, की कसं दाखवायचं किंवा या गोष्टींविषयी कसं बोलायचं. परंतु एखादी
गोष्ट जर शरीराला त्रासदायक असेल, तर त्या बाबतीत लाज बाळगून आपण आजार वाढवण्यात काही अर्थ नसतो. तो वाढला आणि मग इतक्या पराकोटीला जातो आणि मग पेशंट येतो. मग त्या पेशंटला त्या स्टेटमधनं अच्छा. बाहेर काढणं अवघड असतं. माझ्याकडे एक पेशंट अशाच आल्या होत्या. त्या दुसऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आल्या आणि त्यांनी सांगितलं, की आता मग ते नेमकं कोव्हिडच्या काळामध्ये घडलं आणि त्यामुळे ते जिथं ट्रीटमेंट चालू होती, ज्या सेंटरमध्ये ट्रीटमेंट चालू होती, ते हात न लावता लांबून पाहायचे आणि त्याच्यावरूनच ट्रीटमेंट देत होते. त्यामुळे त्यांची पहिली सर्जरी पण ती घाबरत केली. त्यांनी ती गाठ फक्त थोडंसं काढून घेतली. मग त्याचं निदान झालं आणि मग त्यांनी रेडिएशन दिलं आणि याच्या उपर त्यांनी सांगितलं असं आहे. मग त्यांनी जेव्हा परत एक पेशंट वर्ष झालं आणि ते खूप वाढतंय आणि तर मग तिथं गेलेत ते म्हणे, "आता याला काहीच करता येणार नाही. हे खूप वाढलेलं आहे. आता तुम्हाला काही करता येणार." मग ते माझ्याकडे घेऊन आले ते. तर ते इतका वाढलेला होता, की त्याच्यावर सगळी त्वचा वरची सडलेली होती आणि गटबॉल जेवढा असतो, तो क्रिकेटचा तेवढं मोठी ग्रोथ त्या ठिकाणी झालेली होती. तर असं जेव्हा होतं, मग ते पराकोटीला गेलं, की पेशंट त्याच्यातनं बाहेर रिव्हर्स येणं अवघड होतं. त्यांचा पेट स्कॅन केला, मग तो पसरलेला होता, फुफ्फुसातही पसरलेला होता. मग असे पेशंट बाहेर काढणं मुश्किल होतं. त्यामुळे दुर्लक्ष करू नये. ज्याचं त्याचं योग्य वेळी योग्य निदान योग्य डॉक्टरांकडनं करून घेणं आणि महत्त्वाची गोष्ट मी हे सल्ला सांगेल, की तुम्ही निदान करा. ॲलोपॅथिक काय सांगितलं असेल ते करा, अवश्य करा. परंतु होमिओपॅथिक ट्रीटमेंट अवश्य घ्या. या सगळ्या गोष्टींकरता मग ती नुसती सूज असेल तरी होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. ते नुसता दाह असेल, पेन असेल तरी त्याच्या ट्रीटमेंट आहे. फायब्रॉइड एडेमा असेल तरी ते होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. गळू असेल तरी होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे आणि कॅन्सर असेल तरीही होमिओपॅथिक ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आणि त्यामुळे ह्या तिन्ही वयांमध्ये पेन जे होतं ते वेगवेगळ्या कारणांमुळे होतं. आपण तिन्ही गोष्टी आपण यामध्ये विचारात घेतल्यात आणि या सगळ्या गोष्टींकरता होमिओपॅथीमध्ये उत्कृष्ट उपचार होतो आणि त्याला ट्रीटमेंट असते, मेडिसिनल ट्रीटमेंट असते, हे मी नमूद करू शकतो. सर, त्यातला पुढचा विषय असा असणार आहे, की आता आपण तिघही कंडिशन्स ज्या आहेत वयाप्रमाणे त्या घेतलेल्या आहेत. बऱ्याच वेळा असं असतं, की पिरियड्सच्या वेळेस सुद्धा सूज किंवा पेन हा खूप जास्त प्रमाणात जाणवतो. बरोबर. तर त्याचे कारण म्हणजे आता हे तर लक्षात आहे, की कशामुळे होतंय ती गोष्ट. पण ते खूप जास्त प्रमाणात होणं किंवा कन्सिस्टन्सी त्याची खूप वर्ष बरोबर. राहणं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो खरं यामध्ये तिन्ही वयांमध्ये होणार आहे. म्हणजे तो यंग फेजमध्ये पण होतो, मधल्या फेजमध्ये पण होतं आणि शेवटच्या फेजमध्ये पण होतं. याला प्री टेन्शन असं म्हणतात किंवा प्री ब्रेस्ट कंजेशन असं म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतं, की पिरियड्स येण्याच्या पूर्वी शरीरातला रक्ताचा प्रवाह वाढतो आणि तो वाढायला लागला, की ब्रेस्टमध्ये ते रक्त थोडंसं जमा होतं. तिथल्या रक्तवाहिन्या टम्म फुगतात आणि त्या फुगल्यामुळे साधारण काही स्त्रियांना 1-2 दिवसच जाणवतं. काही स्त्रियांना मात्र 8-8, 10-10 दिवस हा त्रास होतो. म्हणजे बिफोर आणि आफ्टर हां, म्हणजे पण काय जनरली सांगता? तो बिफोर असतो. ज्यावेळेला पिरियड येतो, की त्यावेळेला रक्तस्राव झाला, की रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. त्यामुळे त्याचा दाह इमिजिएट ओसरला जातो. परंतु जेव्हा माझ्याकडे एक पेशंट होते, तिला म्हणजे फक्त एक 5-6 दिवस पिरियड येऊन गेलं, की छान वाटायचं आणि त्याच्यानंतर जे दुखायला सुरू व्हायचं ते इतकं दुखणं असायचं, की ती बेजार झाली होती आणि ॲलोपॅथीमध्ये ह्या प्री टेन्शनसाठी ट्रीटमेंट नाहीये. मग ट्रायल बेसिसवर व्हिटॅमिन ईची गोळी दिली जाते. फायब्रॉइड एनेमासाठी सुद्धा व्हिटॅमिन ई वापरलं जातं, की त्याने विरघळेल म्हणून. परंतु व्हिटॅमिन ईने ते विरघळतं असं घडत नाही. किंवा मग काही वेळेला पेनकिलर वापरले जातात. पण पेनकिलरचा वापर हा फक्त तात्पुरता आहे, की तुम्ही 8 तास, 6 तास त्याच्याने बरं वाटू शकतं. प्री कंजेशन ॲज युजुअल ट्रीट करण्यासाठी स्पेसिफिक औषध नाही. होमिओपॅथीत या गोष्टीकरता अनेक औषधं आहेत. मग लॅकेसिससारखं औषध आहे, लॅकॅनसारखं औषध आहे, ब्रायोनियासारखं औषध आहे, कोनाय मॅक्युलेटम अनेक मेडिसिन्स आहेत होमिओपॅथीत या गोष्टींकरता. प्रत्येक व्यक्तीनुसार ते औषध भिन्न राहील. परंतु ह्या कंजेशन, ब्रेस्ट कंजेशन याच्यासाठी फक्त आणि फक्त होमिओपॅथीत परफेक्ट इलाज होऊ शकतो आणि कुठल्याही वयात ते होतं. ते यंग फेजलाही होतं, मध्यम वयात पण होतं आणि उतरत्या वयात पण होतं.
मग अशा तिन्ही यांच्यामध्ये खूप वेळेला पेशंट घाबरलेला असतो. त्यावेळेला पहिलं ते चेक केलं पाहिजे. चेक करून कुठली गाठ नसेल तर सिंपल आहे. हे प्रीमेन्स्ट्रुअल कंजेशन असण्याची शक्यता किंवा नुसतं कंजेशन असण्याची शक्यता जास्त आहे. मग त्या ठिकाणी घाबरायचं नसतं. पण योग्य सल्ला आणि योग्य चेकिंग करणं हे फार आवश्यक असतं. सर आणि एक म्हणजे की काही गाठी अशा असतात की ज्या स्किनवर आलेल्या असतात. त्याला आपण मांस किंवा हं. मसल्सच्या गाठी म्हणतो. त्यामध्ये चरबीच्या गाठी असतात. चरबीच्या गाठी. तर त्या पण होतात बऱ्याच प्रमाणात. तर त्याचं कारण काय असतं? तो एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न हा आहे त्यातला की काहींची शरीर रचना सडपातळ असते. त्यामध्ये ते खूप सारे इलाज करतात. अ, की नाही आपण सुडौल व्यवस्थित दिसण्यासाठी ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, ती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि आत्ताच्या यंगस्टरमध्ये त्या गोष्टी एकतर खूप बारीक असणार, नाहीतर एकतर खूप तब्येत जास्त असणार आहे. तर ह्या दोघंही प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. तर त्या ट्रीटमेंट्स पण हार्मफुल असू शकतात की फ्रुटफुल असू शकतात त्यामध्ये. तर हे 2 प्रश्न आमचे त्या ठिकाणी असणार आहेत. पहिला प्रश्नच आपण आधी विचार करूया. तुम्ही जे चरबीच्या गाठींविषयी बोलले त्याला लायपोमा असं म्हटलं जातं. बरोबर. लायपोमा म्हणजे चरबीची गाठ. आता चरबीची गाठ होण्यामागे अनेकदा असं लक्षात आलेलं आहे, की ज्यांच्या शरीरावर अनेक चरबीच्या गाठी होतात त्यांच्यामध्ये हेरिडिटरी हिस्ट्री असते. म्हणजे आईकडनं, वडिलांकडनं कुठं ना कुठं तो ट्रेट आलेला असतो आणि तो पिढ्यानपिढ्या येत असतो. ज्याच्यामध्ये ह्या चरबीच्या गाठी शरीरावर होतात. पण त्या त्या कंडिशनमध्ये त्या अनेक असतात आणि वाढणारी टेंडन्सी असते. ती खूप वाढत असेल, त्याला इलाज करणं गरजेचं आहे. कारण त्या दबल्याने दुखतं. ॲक्च्युअली त्याच्यापासून धोका कुठलाच नसतो. चरबीच्या गाठी ह्या सेफ आहेत. त्याला कधी काही त्रास नसतो. त्याचं फक्त तुमच्या शरीराखाली ती दाबली जात असेल, तर ते मात्र पेनफुल त्यावेळेला होतं आणि म्हणून त्याची ट्रीटमेंट करायची गरज पडते. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांमध्ये असेल, तर मग सौंदर्याविषयीच्या दृष्टीने लायपोमाची ट्रीटमेंट केली जाते. अदरवाईज लायपोमा ट्रीट करण्याची फारशी आवश्यकता नसते. लायपोमा ओळखायची सोपी साईन मी मगाशी जसं ब्रेस्टमध्ये फायब्रॉइड अॅडेनोमा ओळखायची साईन सांगितली, तीच साईन इथं आहे. ही चरबीची गाठ तुम्ही बोटात पकडू शकता, इकडून-तिकडं हलवली की लक्षात येतं ही चरबीची. त्याच्यावरची स्किन तुम्ही पिंच करू शकता. त्याच्यावरनं लक्षात येतं की चरबीची गाठ आहे. त्यामुळे इमिजिएट क्षणात लक्षात येतं ही कुठलीही धोकादायक गाठ नाही. त्यामुळे ही गाठ घाबरण्याची परिस्थिती कुठल्याच नाहीये त्या प्रकारचं गोष्टींना. भीती त्याची बाळगण्याची गरज नसते. एखाद दुसरी शरीरावर असेल त्याची ट्रीटमेंट करण्याची आवश्यकताच नाही. परंतु ती वाढून आणि नेमकं कुठेतरी आपल्या शरीराचा दाब पडून त्या ठिकाणी दुखणारे असेल, तरच त्याचा इलाज करावा. खूप जण ऑपरेशन करतात. असं विनोदाने म्हटलं जातं किंवा काही पुस्तकांमध्ये नमूद केलं, की मोकळा बसलेला सर्जन लायपोमा काढत बसतो असं असं म्हटलं जातं. तर हे खरं आहे, की त्याची गरज नसते. कारण कधी तुम्ही आजारी पडला खूप काळ, पोटात काहीच गेलं नाही, शरीरामध्ये 8-10 दिवस. तर ह्याच चरबीपासून परत तुम्हाला ऊर्जा निर्माण होणार आहे ती विरघळून आणि ती त्या व्यक्तीलाच उपयोगाला येणार आहे. त्यामुळे ही जी चरबीची गाठ आहे याला धोका नाही. ती कधीतरी अशीच विरघळू शकते, उपयोगात येऊ शकते. त्यामुळे लगेच त्याचं ऑपरेशन करणं किंवा काढून टाकणं ह्या गोष्टींच्या फंदात पडू नये. हा आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि दुसरा प्रश्न होता तो? की आत्ताचं जे लाईफस्टाईल झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये दोघंही प्रकार चे व्यक्ती दिसतात. एक की अति बारीक आणि एक की ओव्हरवेट त्यामध्ये. तर त्या याच्यामध्ये अति बारीक जे आहेत ते ट्रीटमेंट प्रेफर करतात त्यामध्ये की नाही आम्हालाही चांगलं दिसायचं असं म्हणून. आणि तो शरीराचा एक भाग आहे. मुलींच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे ती. आणि जे अति ओव्हर याच्यात असतील तर त्या याच्यामध्ये ते खूपच जास्त सॅकी पद्धतीने दिसतं. म्हणून बऱ्याचशा ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या आहेत मार्केटमध्ये. पण त्या कितपत योग्य आहे हा पण एक भाग आहे त्यात, की त्यांना व्यवस्थित ते लाईनअप होणं गरजेचं आहे, की आपण जे करतोय ते व्यवस्थित आहे का, हे कोणाशी तरी बोलणं पण गरजेचं असतं, की जे करणार आहोत ते. कारण डॉक्टर आणि कॉस्मेटिक्स आणि पार्लर हे तिघही त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि हा खूप मोठा म्हणायला गेलो तर खूप मोठा बिझनेस पण म्हणता येईल मार्केटमधला. मला ह्या दोन गोष्टी आपण पहिल्या वेगवेगळ्या करू.
पहिली गोष्ट म्हणजे अनेक पेशंट असतात, ज्या पेशंट्स अगदीच सडपातळ आहे, ज्यांच्या अंगावर मांसच नाही असं वाटतं. आणि असे पेशंट्सला ट्रीटमेंट करायची. काय केलं जातं, की असे मुलं असतील, मुली असतील जनरली, तर हे कुठेतरी जिममध्ये जातात आणि जिममध्ये गेलं, की त्यांना विशिष्ट व्यायाम सांगितला जातो. मग त्यांना प्रोटीन पावडर सजेस्ट केल्या जातात आणि अनेक वेळेला त्या प्रोटीन्स पावडर्समध्ये स्टिरॉइड्स मिसळलेले प्रोटीन पावडर्स असतात. असं अनेकदा घडलेलं मी पाहिलेलं आहे. प्रत्येक असतात असं माझं म्हणणं नाही, परंतु काही ठिकाणी अशा गोष्टी दिल्या जातात. त्याच्यामुळे शरीर फुगायला सुरुवात होते. माझ्याकडे पुण्याहून 2 मुलं आली होती. दोघंही अगदी तब्येतीने बारीक होते. वय वर्ष दोघांचंही 19 आणि दोघंही खूप सडपातळ होते म्हणून जिममध्ये गेले. वर्षभर जिम केली. वर्षभर त्यांनी दिलेले पावडर्स खाल्ल्या आणि दोघांची खुबे खराब झाली. वय वर्ष 19 मध्ये जर दोन्ही मुलांचे खुबे खराब झाले. मग त्यांनी तिथं पुण्यात संचेती हॉस्पिटलला त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं. त्याच्यात लक्षात आलं, की दोन्ही खुबे गेले तर व्हेस्क्युलर नेक्रोसिस, एव्हियन ज्या आजाराला म्हटलं जातं, ते एव्हियन त्यांना झालेलं होतं. मग त्यांनी त्याला विचारलं, की "तुम्ही काही स्टिरॉइड घेता का?" तर "नाही" म्हणे. मग त्यांनी विचारलं, "तुम्ही काही केलं का?" मग त्यांनी सांगितलं, "आम्ही हे प्रोटीन पावडर असं-असं खात होतो." बघा, की नुकसान म्हणजे वय वर्ष 19ला 2 खुबे गेले. केवळ आहार माहीत नाही आणि काय आपण खातोय आणि त्याचा ढोबळमानाने त्याच्यावर विश्वास ठेवून ते खात गेल्यामुळे झालेले ते आजार होते. तर मग असं खूप वेळेला घडतं. तर अशा वेळेला योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टी आपण आपल्याकडे सायन्समध्ये म्हणजे मॉडर्न सायन्स असं सांगतं, की ही अंगकाठी आहे. अंगकाठी आहे त्यामुळे तो तसा आहे. अंगकाठी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, मान्य आहे. परंतु मग ते डिफेक्टिव्ह आहे ना. तुम्ही जर तुमच्या अंगावर मांसच दिसत नाही, तर मग ते डिफेक्टिव्ह आहे. तर ते डिफेक्टिव्ह काय आहे? मग तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. पण ते लोकं खूप टॉनिक्स घेतात, खूप काही-काही खातात, अंडी खातात, काहीच होत नाही. म्हणजेच याचा अर्थ चयापचय क्रिया कुठेतरी बिघडलेली. मग खरं खूप जणांचं वाक्य आहे, "डॉक्टर याने कितीही खातो तो, वेड्यासारखं खातो, पण कुठं जातं तेच कळत नाही." म्हणजे काय? तर कुठं जातं ते कळत नाही याचा अर्थ चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. होमिओपॅथिक उपचारामध्ये याचं मूळ कारण जे आहे, जी बिघडलेली चयापचय क्रिया आहे, ही ट्रीट केली जाते आणि ही जर ट्रीटमेंट व्यवस्थित झाली, की तो जे खातो ते आपोआपच अंगी लागायला सुरुवात होते. माझ्याकडे एक प्राध्यापक होते इथले संगमनेरचेच. अ, त्यां ते खूप उंचीने म्हणजे उंच, अगदी उंच, परंतु तब्येतीने अगदी बारीक. इतके बारीक, की त्यांचं वजन फक्त 46 ते 48 एवढंच असायचं आणि उंचीला जवळ-जवळ 6'9", 10 एवढी उंची त्यांची होती. त्यामुळे ते असे अंगकाठीने एकदम बारीक दिसायचे. मग ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले, कारण त्यांना 2 वेळा वारंवार टायफॉईड झाला होता. मग ते माझ्याकडे आले. मग ट्रीटमेंट आम्ही चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केली. औषध परफेक्ट मिळालं. औषध परफेक्ट मिळालं, तसं-तसं ते बदलत गेले आणि हळू-हळू कॉन्स्टिट्यूशन बदलत मग ते 48चं 50, 50चं 52, 52चं 54 असं करत ते बरोबर 68 पर्यंत 68-70 पर्यंत आलं. ही प्रक्रिया असते. ही कॉन्स्टिट्यूशन बदलण्याची आणि त्याचं कारण होतं, की आतमधला दोष दुरुस्त नव्हता. तो बिघडलेला होता. तो दुरुस्त जर झाला, तर मग तुमचं प्रकृती बदलते आणि तुम्ही योग्य बांधण्यात येतात. हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा जो प्रश्न आहे याच्या विरुद्ध, की ओबेसिटी. ओबेसिटी आपण ऑलरेडी एक एपिसोड ओबेसिटीवर घेतलाय. तर इथं सुद्धा काय होतं, की खूप वेगवेगळे प्रकार केले जातात. कोणी झुंबा करतं, कोणी खूप गोष्टी सांगितल्या जातात. पॉवर योगा केला जातो. काही जण अगदी स्ट्रिक्ट डायट म्हणजे जेवायचंच नाही, फक्त एकदाच जेवायचं असं केलं जातं. आणि मग याचे होणारे थोडे-थोडे दुष्परिणाम काही दिवसांनी जाणवायला लागतं. कोणाला तरी ॲनिमिया निर्माण झाला, कारण खाण्यात योग्य गोष्टीच दिल्या नाहीत. नुसतंच डायट केलं, तर कसं करायचं याची माहिती नव्हती. त्याच्याने झालेले परिणाम असतात. तर अशा कंडिशन्समध्ये पण माझं सांगणं असं आहे, की तुम्ही तिथं योग्य त्या व्यक्तीची ट्रीटमेंट घ्या, की ज्याला त्यातलं ज्ञान आहे. ओबेसिटी जेव्हा झालेली असते, त्यावेळेला ती ट्रीट करताना तुम्हाला बेढपणा घालवला गेला पाहिजे. नुसतंच वजन कमी करणं
आणि मग बेडपणा आला तर मग ते छानही वाटत नाही. मग विशिष्ट ठिकाणचंच फॅट निघून गेलं आणि विशिष्ट ठिकाणी ते बरोबर. तसंच साचून राहिलं. तर ते उलटं आहे. म्हणजे एक वेळ त्या आधीची ओबेसिटी चांगली होती असं वाटायला लागतं, कारण हा आणि खूप बेडपणा येतो. मिसमॅच होऊन जातं सगळ्या मिसमॅच होतं. गोष्टी. तर ते व्हायला नको. हा त्यातला महत्त्वाचा पार्ट असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने योग्य आहार नियंत्रित करून त्याच्याबरोबर आवश्यक तिथे व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन डी यांची जोड देऊन योग्य व्यायाम शिकवून, म्हणजे कुठलं फॅट घालवायचं त्यानुसार व्यायाम त्या व्यक्तीसाठी डिफाईन केले जातात आणि मग त्याच्यासोबत होमिओपॅथिक मेडिसिन्स. होमिओपॅथीत हे याच्यासाठी मेडिसिन आहेत, परंतु नुसतंच हे मेडिसिन असं दिलं, असं आम्ही करत नाही. ओके. म्हणजे ॲज गुड ॲज एखादा दीर्घकालीन आजारांचा पेशंट आपण जसं तयार ट्रीटमेंट करतो, त्याच पद्धतीने ह्या पेशंटची ट्रीटमेंट आम्ही करतो. पूर्ण केस त्याची येणार, त्याचं औषध त्याच्या प्रकृतीनुसार जे येतं ते काढलं जातं आणि काही औषधं होमिओपॅथीत अशी आहेत, ज्याच्यामुळे ही चयापचय थोडीशी वाढवली जाते आणि त्यामुळे फॅट लवकर विरघळायला मदत होते. पण हे करत असताना या सगळ्या गोष्टींची जोड आम्ही देतो. आहार, योग्य तो आहार शिकवला जातो. म्हणजे आम्ही माझ्या प्रिस्क्रिप्शन पॅडच्या पाठीमागून ते लिहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने याच्यातलं काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, किती वेळा खायचं, हे सगळं आम्ही त्याच्यावर डिफाईन करतो. ॲट द सेम टाईम काय व्यायाम केलेच पाहिजे. त्या व्यक्तीनुसार कुठल्या व्यायामांची गरज आहे आणि ओबेसिटी आमच्याकडे त्याच्यानुसार औषधं आहेत. काही लोकं आहेत म्हणजे काही लाइकोपोडियमसारखं औषध आहे, ज्याच्यात अप्पर हाफ छोटा असतो, लोअर हाफ खूप मोठा असतो. ही ओबेसिटी वेगळी. अमोनियम मूरसारखं औषध ज्याच्यात उलटं आहे, की अप्पर हाफ खूप जास्त आहे, लोअर हाफ एकदम बारीक आहे. मग असे मेडिसिन्स वेगवेगळे भिन्न-भिन्न मेडिसिन्स होमिओपॅथीत आहेत. त्यानुसार त्या औषधांची उपाययोजना त्या पेशंटवर केली जाते. नक्कीच सर. आपल्या प्रेक्षकांना म्हणजे जे आपले फिमेल प्रेक्षक आहेत आजच्या एपिसोडसाठीचे, त्यांना ह्या माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जे आपले यंगस्टर्स आहेत किंवा कोणी फिमेलपैकीचे, की ज्यांना ही गोष्ट कळणं खूप गरजेचं आहे, की अंगकाठी बारीक असेल किंवा जाड असेल, त्याच्यासाठी मार्केटमध्ये सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत किंवा जे ॲडव्हर्टाइज केल्या जातात, त्यांच्या मागे पळण्यापेक्षा योग्य ती उपचार पद्धती जर अगदी बरोबर. आत्मसात केली, तर नक्कीच त्यांना त्या गोष्टीचा रिझल्ट जो आहे, तो चांगला येणार आहे, त्याचा फायदा होणार आहे आणि इतकी शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या गोष्टी घडतील. तर नक्कीच आपला हा आजचा जो एपिसोड आहे प्रसाद सरांनी स्पेशली स्त्रियांसाठी घेतलेला, तो तुमच्या उपयोगाचा असणार आहे. हा एपिसोड नक्की बघा. त्याच्यासाठीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांची आम्ही वाट बघतोय आणि हा एपिसोड आम्ही इथेच थांबवतोय. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सलोनी वाघ. मी सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडमध्ये होल टाईम डिरेक्टर आहे. सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही एक 39 इयर ओल्ड API मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आमची मॅन्युफॅक्चरिंग साईट लोटे परशुराम म्हणजे मुंबईपासून 250 किलोमीटर्सला आहे. ही जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ती USFDA अप्रूव्ड, EU GMP अप्रूव्ड, PMDA जपान अप्रूव्ड आणि ओव्हर 30 रेग्युलेटरी अथॉरिटीजनी ऑडिट आणि अप्रूव्ह केलेली आहे. आमचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. आम्ही गेले 39 इयर्स APIs बनवतोय आणि अँटी हिस्टमाइन्स, अँटी ॲलर्जिक्स, अँटी ॲस्थमॅटिक्स आणि व्हायटमिन्स ह्या एरियाजमध्ये आमची लीडरशिप पोझिशन आहे अक्रॉस द ग्लोब. आज आम्ही जगाच्या 120 कंट्रीजमध्ये प्रेझेंट आहोत आणि अजूनही आमचं जे मेन म्हणजे मोटिव्ह आहे दॅट इज एक्सपोर्ट्स. 80% ऑफ अवर रेव्हेन्यू इज एक्सपोर्ट जनरेटेड आणि ह्या 80%मधून 50% जो रेव्हेन्यू आम्ही जनरेट करतो तो हायली रेग्युलेटेड मार्केट्स लाईक युरोप, US, लॅटिन अमेरिका, चायना ह्या सगळ्या मार्केट्समधून जनरेट करतो. ॲज अ कंपनी आम्ही खूप म्हणजे ग्रोथच्या वी आर ॲट द राईट स्टेज ऑफ ग्रोथ फॉर द नेक्स्ट 3-4 इयर्स. आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये बरंच कपॅसिटी एन्हान्समेंट केली आहे. ही जी आमची करंट फॅसिलिटी आहे ऑलमोस्ट 1000 KL पर डेची ह्याची कपॅसिटी आहे आणि पुढच्या 3 वर्षात ही कपॅसिटी आम्हाला जवळजवळ 1000 crores घेऊन जाईल विथ अ सस्टेनेबल 28 to 30% EBITDA मार्जिन. ह्याच स्ट्रॅटेजीवर आम्ही काम करतो आहे. आम्ही बरेच नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतोय. एनेस्थेटिक सेगमेंट, अँटी एन्झायटी, अँटी डायबेटिक असे काही जे क्रॉनिक डिझिजेस आजकाल खूप जास्ती आहेत बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, ह्यामध्ये आम्ही बरेच न्यू लॉन्चेस करतो आहेत आणि द कंपनी विल ग्रो रिअली वेअर म्हणजे इन द नेक्स्ट 3 इयर्स ॲट 20% CAGR हे आमचे एक्सपेक्टेशन्स आहेत.